खुशबू भाभीची कामुकता. सर्व वाचकांना संजयचा नमस्कार. मी दिसायला हलका सावळा आणि एकदम मस्त शरीर असलेला आहे. मी मागचे 2 वर्ष झाली या साईटवर गोष्टी वाचत आलो आहे. ही गोष्ट त्या दिवसाची आहे जेव्हा मी MBAचा अभ्यास करत होतो. तेव्हा मी एक रूम भाड्याने घेऊन शहरात राहत होतो आणि माझ्या अभ्यासात बिझी राहत होतो. माझ्या शेजारी असलेल्या रूममध्ये एक फॅमिली राहायची आणि त्यामध्ये फक्त 2 लोक होते. बहुतेक ते नवीन लग्न झालेले कपल होते. एक दिवस माझे प्यायचे पाणी संपले होते, तर मी त्यांच्याकडे पाणी मागायला गेलो. मी दरवाजाची बेल वाजवली तर थोड्या वेळात दरवाजा उघडला. जसा माझा दरवाजा उघडला, माझ्यासमोर एक सुंदर आणि नवविवाहित उभी होती आणि मी तिला पाहत राहिलो होतो. तेव्हा तिने मला एकदम विचारले की काय काम आहे. मग मी जरा शुद्धीवर आलो आणि मग मी म्हणालो की मला जरा पाणी पाहिजे होते. ती माझ्याकडे पाहून हसू लागली आणि ती मला पाणी द्यायला हो म्हणाली आणि मग मला तिने आतमध्ये यायला सांगितले. मग तिने मला विचारले की तू काय करतोस. मी म्हणालो की मी शिकतो आहे आणि मग असेच आमचे बोलणे सुरू झाले. आता तिला काही गोष्टीची गरज भासली तर ती मला कॉल करत होती आणि मग मी तिला पाहिजे ते आणून देत होतो आणि तिचे काही काम असेल तर ते करून देत होतो. आणि मग मला तिच्याबरोबर बोलताना समजले की तिचे पती काही त्यांच्या बिझनेससाठी बाहेर राहत होते. मग एक दिवस त्यांच्या पतीबरोबर माझी गाठभेट झाली आणि माझे त्यांच्याबरोबर बोलणे झाले. अशा प्रकारे मी त्या घरचा विश्वस्त व्यक्ती बनलो होतो. मी त्यांच्याबरोबर चांगला मिसळलो आणि आता मी वेळ असेल तेव्हा त्यांच्या घरी TV पाहायला पण जाऊ लागलो होतो. मी तिला भाभी म्हणून हाक मारत होतो. मला अजूनपर्यंत तिचे नाव माहिती नव्हते. एक दिवस असेच संध्याकाळी 5 वाजता भाभीने कॉल केला आणि मला विचारले की काय करत आहेस संजय. मी म्हणालो काही नाही, असेच अभ्यास करत होतो, पण आता अभ्यासात लक्ष लागत नाही. तर ती म्हणाली की माझे पण मन लागत नाही आहे, इथे कोणी पण नाही आहे, तू इथेच ये तुझा अभ्यास घेऊन. तू अभ्यास कर आणि कंटाळा आला की मी तुझ्याबरोबर बोलेन आणि माझे पण मन लागून जाईल. मग मी तिला हो म्हणालो आणि मग मी तिच्या घरी निघून गेलो. तिच्या घरी जाताच तिने दरवाजा उघडला आणि मग मी पाहिले तर ती काही वेगळी दिसत होती. मी तिला काही वेळपर्यंत पाहत राहिलो. तिने पांढरी पारदर्शी नाईटी घातली होती आणि आतमध्ये लाल रंगाची ब्रा आणि पॅन्टी घातली होती. ती सरळ सरळ दिसत होती. तिचा रंग एकदम गोरापान होता आणि तिचे ओठ एकदम लाल लाल होते. ती दिसायला एकदम अप्सरा वाटत होती. तेव्हा भाभी अचानक थांबली आणि मला म्हणाली की काय झाले संजय, तू मला असे का पाहत आहेस. मला याआधी कधी पाहिले नाही का. मी तिला पाहत म्हणालो की आज तुम्ही काही जास्त सुंदर दिसत आहात. ती खुश झाली आणि म्हणाली खरेच का. मी म्हणालो हो. मग ती मला बसवून चहा बनवायला निघून गेली. थोड्या वेळाने ती परत आली आणि मग आम्ही जवळ बसून चहा पिऊ लागलो आणि TV पण पाहू लागलो. थोडा वेळ शांतता राहिली आणि ती म्हणाली की आज तू असा शांत शांत का आहेस. मी म्हणालो की काही नाही, आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहे. ती म्हणाली की तुला कोणी गर्लफ्रेंड आहे का नाही. मी म्हणालो की नाही आहे. ती म्हणाली की इतका स्मार्ट दिसतोस आणि तरी पण गर्लफ्रेंड नाही. मी म्हणालो की आजपर्यंत सुंदर मुलगी मिळाली नाही. ती मग म्हणाली की मी तुला सुंदर वाटते का. मी म्हणालो की तुम्ही तर खूप सुंदर आहे. मग ती एका वेगळ्या स्टाईलमध्ये हसत म्हणाली की ठीक आहे, तर आजपासून तू मला तुझी गर्लफ्रेंड बनवून टाक. मी हसलो आणि म्हणालो की तुम्ही माझी चेष्टा करीत नाही ना. ती म्हणाली की चेष्टा नाही करत, खरेच तू मला तुझी गर्लफ्रेंड बनवणार आहेस का. मी तिला पटकन हो म्हणालो आणि मी हो म्हणताच ती माझ्याजवळ येऊन बसली आणि मग आम्ही बरोबर चहा पीत बोलू लागलो. तेव्हा ती अचानक माझ्याकडे पाहू लागली आणि पाहतच राहिली. मी तिला विचारले की काय पाहत आहेस तुम्ही. ती म्हणाली की तू किती मासूम आणि सरळ आहेस, पण सेक्सी पण आहेस. असे म्हणून ती मला तिरक्या नजरेने पाहू लागली आणि हसू लागली होती. मला समजले की ती माझ्याबरोबर मस्ती करत आहे ते. आणि मग मी म्हणालो की तुम्ही पण काही कमी सेक्सी नाही आहे. मग ती आणि मी दोघे हसू लागलो.
मग मी सरळ तिच्या हाताला खालीपासून वरपर्यंत कुरवडू लागलो. ती आता एकदम मदहोश होऊ लागली होती. आणि मग तिने माझे ओठ तिच्या ओठाजवळ घेतले आणि मग आम्ही अशा प्रकारे एकमेकाला किस करू लागलो. मी तिच्या पाठीला पण कुरवडत होतो आणि भाभी पण माझ्या केसामध्ये हात फिरवत होती. मग आम्ही काही वेळाने एकमेकाला एकदम जोशमध्ये किस करू लागलो. मग मी एक एक करून तिचे कपडे काढू लागलो आणि मग मी तिचे बॉल तिच्या ब्रावरून चोकू लागलो आणि मग तिच्या कानाला, गळ्याला आणि पोटाला सगळीकडे किस करू लागलो. ती यस करत होती आणि मला म्हणत होती, माझी खूप वर्षाची इच्छा तू पूर्ण करून टाक. तिने माझा टी शर्ट काढला आणि मला वेळासारखी किस करू लागली आणि मला धक्का देऊन मला बेडवर झोपवले. तिने तिची ब्रा पॅन्टी काढून टाकली आणि माझा लंड पॅन्टीमधून बाहेर काढला. ती माझा लंड असा पाहत होती की पहिल्यांदाच लंड पाहत असेल आणि ती म्हणाली की माझ्या पतीचा यापेक्षा खूप लहान आहे. मग तिने माझा लंड हातात घेतला आणि खाली बसली आणि मला बेडवर बसवले. मग ती माझा लंड चोकू लागली. ती म्हणाली, तुझा लंड खूप गोड आहे रे. आणि मी हसू लागलो. मग ती लंड जोराने चोकू लागली तर मी तिला म्हणालो की हळू, मला दुखत आहे. तर ती म्हणाली की काही नवीन शिकायला मेहनत करावी लागते. आणि मग 5 मिनिटांनी माझी वीर्य निघाली आणि मी सर्व वीर्य तिच्या तोंडात सोडले. ती माझ्यासमोर एकदम नागडी होती. काय मस्त फिगर होती तिची. आणि तिची पुच्ची तर काय सांगू. तिने त्यावर केसाने डिझाईन केली होती. मी तिच्यावर तुटून पडलो आणि वेड्यासारखा तिच्या पुच्चीला चाटू लागलो आणि माझ्या दोन्ही हातांनी तिचे बॉल पण दाबू लागलो. ती सरळ 7व्या आकाशात पोचली आणि खूप सेक्सी आवाज काढू लागली होती. यस जानू. मी तिची खूप वेळपर्यंत माझ्या जिभेने झवाझवी केली आणि मग काही वेळाने आम्ही दोघे एकमेकांवर येऊन दोघांची तहान भागवली. मग मी तिच्या पुच्चीच्या दाण्याला जिभेने चाटू लागलो आणि ती माझे डोके पकडून पुच्चीवर दाबू लागली, जणू पहिल्यांदा कोणी तिची पुच्ची चाटत होती. ती ओरडत होती, यस. आणि मी पूर्ण जोशाने तिची पुच्ची चाटत होतो. तिने अचानक माझे डोके जोरात दाबले आणि सर्व रस सोडला आणि मी तो पिऊन गेलो आणि परत तिला किस करू लागलो. ती म्हणाली की माझ्या नवऱ्याला हे पसंत नाही, पण तू मला आज खूप खुश केलेस आणि मी तुला खूप प्रेम करते. मग मी माझे बोट तिच्या पुच्चीत घातले आणि आत बाहेर करू लागलो. ती जोरात ओरडू लागली, यस बेबी डार्लिंग, तू मस्त आहेस. मग तिने परत एकदा पाणी सोडले. मग तिने माझा लंड पकडला आणि पुच्चीजवळ नेला आणि मला आत टाकायला सांगितले. माझा लंड पटकन तिच्या पुच्चीत घुसवला. माझ्या एका झटक्यात माझा अर्धा लंड आत घुसला. ते दुखत असल्याने ती एकदम ओरडली, आई ग मेली मी, जरा हळू टाक ना. मग मी हळूहळू ठोकू लागलो. आता तिला मजा येऊ लागली आणि ती माझ्या ओठावर जोराने किस करू लागली. ती माझा जोश वाढवू लागली. मी जोरजोराने लंड आत बाहेर करू लागलो. तिला पण मजा येऊ लागली. ती मादक आवाज तोंडातून काढत होती, राजा जोरात ठोक मला, ठोक मला, आज माझी पुच्ची ठोकून फाडून टाक राजा. यस यस. ती खालून तिची गांड जोराने उडवू लागली आणि मी तिचे बॉल जोराने घासू लागलो आणि जोराने ठोकू लागलो. काही वेळाने आम्ही आसन बदलले आणि मी तिला उलटे केले. मग मी मागे जाऊन माझा लंड तिच्या पुच्चीत टाकला आणि तिचे बॉल दाबत जोरजोराने ठोकाठोकी चालू केली. ती म्हणाली, वा माझा राजा, खूप मजा येते आहे, टाक पूर्ण आत, असेच ठोक मला. मी पण स्पीड वाढवली. फच 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 आवाजाने बेडरूम भरला. काही वेळाने ती म्हणाली, राजा आता मी सोडणार आहे, मला झव जोराने. यस यस आई ग. तिचे बॉल जोरजोराने हलत होते. मी तिची कंबर पकडली आणि काही वेळ जोराने ठोके देऊ लागलो आणि तिची पुच्ची वीर्याने भरली. ती म्हणाली, वा राजा, आज तू माझ्या पुच्चीत अमृत वर्षा करून माझ्या पुच्चीची आग शांत केली आहेस. तिने मला मिठी मारली आणि जोराजोराने किस करू लागली. मग मी तिची वीर्याने भरलेली पुच्ची चाटायला सुरुवात केली आणि ती माझा लंड चोकू लागली. मग तिने माझ्याकडे पाठ करून लंड तिच्या गांडीत टाकायला सांगितली. मी अगोदर तिची गांड जिभेने चाटून ओली केली आणि मग त्यात माझे बोट टाकू लागलो. तिची गांड खूप टाईट होती. तिच्या नवऱ्याने बहुतेक कधीच तिची गांड मारली नसेल. ती म्हणत होती, यस माझी गांड शांत करून टाक आज. 3-4 मिनिट बोट आत बाहेर केल्यावर मी माझा लंड गांडीत ठेवला
आणि एक ठोका दिला तर तो अर्धा आत घुसला आणि ती खूप ओरडली आणि मी दुसऱ्या धक्क्यात पूर्ण लन आत टाकला. ती ओरडत होती. मग मी हळूहळू आत बाहेर करू लागलो. 20 मिनिटांनी मी सर्व पाणी तिच्या गांडीत सोडले. ती खूप दमलो होतो. माझे शरीर कापत होते आणि मी तिथेच तिच्या शेजारी झोपलो. ती मला म्हणाली, तू चांगली ठोकाठोकी करतोस आणि तू माझ्या सर्व इच्छा आज पूर्ण केल्या आहेस. मग आम्ही दोघे आंघोळ करायला गेलो. तिथे पण आम्ही आंघोळ करत होतो आणि आंघोळ करता करता मी तिला एक वेळा ठोकले. आम्ही दोघे बरोबर आंघोळ करायला गेलो तर तिकडे जाऊन तिचे ओले शरीर पाहून माझा लन परत एक वेळा ताट झाला आणि मी आंघोळ करत करत तिला किस करू लागलो आणि माझी जीभ तिच्या तोंडून टाकून आत बाहेर करू लागलो. तिचे मम्मे दाबू लागलो आणि मग काही वेळाने ती खाली बसली आणि माझा लन खूप जोरजोराने चोखू लागली. ती माझ्या लंडावर थुकत होती आणि मग ते थुकलेले पाणी पिऊन जात होती. थोड्या वेळाने ती मला म्हणाली, तू जरा थांब. मग ती बाहेर गेली आणि तेल घेऊन आली आणि माझ्या पूर्ण शरीरावर लावू लागली. तिने माझे शरीर थोडा वेळ मालिश केले आणि माझा लन पूर्ण तेलाने भरून त्याला हाताने खूप हलवले. मग मी तिला झोपवले आणि तिच्यावर तेल टाकून खूप चांगली मालिश केली. मी तिचे बॉल खूप जोरजोराने दाबू लागलो आणि तिची मालिश करू लागलो. तिची पुच्ची तेलाने पूर्ण ओली करून तिची पण चांगली मालिश करू टाकली. मग आम्ही 69 पोझिशनमध्ये आलो. ती खाली झोपली आणि ती माझ्यावर अशा रीतीने आली की तिची पुच्ची माझ्या तोंडाजवळ येईल आणि माझा लन तिच्या तोंडाजवळ आणि मग आम्ही एकमेकांचे अवयव चोखू लागलो. मग तिने मला बाथरूममध्ये झोपवले आणि माझा 7 इंच लंडावर बसली आणि घोड्यावर बसून हलतात तसे उड्या मारू लागली आणि मला झव लागली आणि मी ओह यस जानू करत होती. मी तिचे बॉल दाबत होतो आणि कधी कधी तिचे मनुके तोंडाने चावत होतो तर ती थोडी ओरडत होती आणि मग काही वेळाने तिने पाणी सोडले आणि ती एकदम शांत झाली. काही वेळ आम्ही एकदम शांत झालो आणि मग जेव्हा मला होश आला तेव्हा ती मला म्हणाली की आता नागडी किचनमध्ये जावा आणि चहा बनवून मला पाजा. ती हसत ऐकली आणि मग ती माझ्यासमोर किचनमध्ये गेली. मित्रांनो, एक मुलगी पहिल्यांदा माझ्यासमोर अशी नागडी फिरत होती आणि मला तिला पाहून खूप आनंद होत होता. तिला पाहून माझे मन पुन्हा उत्तेजित होऊ लागली होती आणि माझा लन ताटला होता. बाकी मग काही वेळाने ती चहा आणि सँडविच घेऊन आली. मग मला पाहून ती हसू लागली. मग आम्ही एकत्र बसून चहा पिऊ लागलो आणि मग मी आधी थोडी सँडविच भाभीला खायला दिली आणि मग तिची उष्टी मी खाल्ली. मग मी तिच्याकडे पाहून म्हणालो की मजा आली ना भाभी. ती मला म्हणाली की क्या मला पुन्हा पुन्हा तू भाभी म्हणत आहेस. तू जर मला नावाने हाक मारली तर मला खूप चांगले वाटेल. मग मी तिला विचारले की तुला कोणत्या नावाने मी विचारू. तर ती म्हणाली की खुशबू माझे नाव आहे. मग आम्ही एकमेकाला नावाने हाक मारू लागलो होतो. मी तिला विचारले की तुझा पती असून पण तू माझ्याबरोबर सेक्स का केलेस. ती म्हणाली मी तुला माझे दिल देऊन बसले होते आणि तू मला खूप आवडतोस. तू मला वचन दे की मी जेव्हा तुला बोलवते तेव्हा तू येणार आणि मला असेच प्रेम करणार. मी तिला वचन दिले आणि मग मी माझे कपडे घालू लागलो. तेव्हा ती मला म्हणाली की कुठे चालला आहेस. मग मी तिला म्हणालो की मी माझ्या रूमवर जात आहे. तर ती म्हणाली की आज इथेच राहून घे ना, माझे पती 4-5 दिवसांसाठी बाहेर गेले आहेत. मी पण तिथे थांबलो आणि मग रात्रभर खूप मस्ती केली. तर मित्रांनो, कशी वाटली ही कहाणी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींजवळ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.